स्वप्नसुंदरी नावाची मराठी फिल्म काल थिएटर्समध्ये रिलीज झाली आणि हा चित्रपट मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. आता खरंच हा सिनेमा वर्थ वॉचिंग आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बेसिकली स्वप्नसुंदरी नावाची मराठी फिल्म राघवबद्दल आहे, ज्याच्या घरचे त्याच्यासाठी मुलगी शोधत आहे, पण त्याच्या काही अटी आहे ज्यामुळे तो प्रत्येक मुलीला रिजेक्ट करत चाललाय आणि कोणतीही मुलगी त्याला फिट वाटत नाही. अँड लकीली राघवच्या लाईफमध्ये मानसी नावाची मुलगी येते, जी दिसायला जितकी सुंदर तितकी जास्त आज्ञाकारी संस्कारी असते आणि म्हणून ही मुलगी त्याला एकदम मॅरेज मटेरियल वाटते. ज्यानंतर या दोघांची एक लव्ह स्टोरी सुरू होते, ज्यामुळे तुम्हाला इंटरव्हलमध्ये एक छोटासा सरप्राईज नक्कीच मिळेल. स्वप्नसुंदरी नावाची मराठी फिल्म अराउंड 2 तासाची आहे आणि ही फिल्म मला स्ट्रिक्टली ॲव्हरेज टू अबो ॲव्हरेज वाटली किंवा एक वन टाईम वॉच फिल्म वाटली, ज्यामागे अनेक कारण आहे. पण सुरुवात करूया आपण पॉझिटिव्ह पॉईंटसोबत. नंबर 1 या फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर आणि साऊंड डिझाईन जे अतिशय सुंदर आहे. हे स्पेशल जेव्हा फिल्ममध्ये सायली पाटीलच्या कॅरेक्टरची एंट्री होते त्यानंतर संपूर्ण चित्रपट तिच्यामुळे तुम्हाला एकदम फॅरीटेल सारखा वाटेल. नंबर 2 या फिल्मची लीड ॲक्ट्रेस म्हणजे सायली पाटीलची ॲक्टिंग परफॉर्मन्स आणि तिची स्क्रीन प्रेझेन्स जी खरंच खूप सुंदर आहे. फर्स्ट हाफ असतो किंवा सेकंड हाफ, सायली पाटीलने हा चित्रपट पूर्णपणे खाल्लाय आणि म्हणून ती मला खूप जास्त आवडते आणि यानंतर तर भाई तिचा फॅन आहे. पण बाकी फिल्ममध्ये जितके पण ॲक्टर्स आहेत इन्क्लुडिंग भूषण प्रधान, या सगळ्यांची ॲक्टिंग परफॉर्मन्स तुम्हाला स्ट्रिक्टली ॲव्हरेज टू अबो ॲव्हरेज वाटेल. बट सायली पाटील शी इज डेफिनेटली रॉकिंग इन द फिल्म. या फिल्मच्या फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला असं वाटेल की मेकर्सने इन टर्म्स ऑफ रॉमकॉम ड्रामा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे, स्पेशली इंटरवल पॉईंटमुळे. पण त्यानंतर म्हणजे सेकंड हाफमध्ये हा चित्रपट तुम्हाला एकदम टिपिकल रॉमकॉम ड्रामा वाटेल किंवा एक रूटिंग सिनेमा वाटेल. पुढे इन टर्म्स ऑफ डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी आणि बाकी टेक्निकल गोष्टींमध्ये हा सिनेमा ठीकठाक आहे. मेकर्सने या बजेट पण जितकं शूट केलं आहे, काही सीन खूप सुंदर दिसून येतात तर काही आउटडोर सीन एकदम तुम्हाला डाऊनग्रेडेड वाटतं. स्वप्नसुंदरी नावाची मराठी फिल्म एक रॉमकॉम ड्रामा आहे आणि अशा प्रकारच्या लवी डवी चित्रपटाची गाणी सर्वात बेस्ट असायला पाहिजे. पण या फिल्ममध्ये एकही असं गाणं नाही जे तुम्हाला नंतर आठवण राहील. हा बॅकग्राऊंड स्कोर, साऊंड डिझाईन काही ठिकाणी काम करतं, बट गाणी एकही असं गाणं जे मला एंगेजिंग वाटेल किंवा जे मला नंतर लक्षात राहील. हा चित्रपट काल थिएटर्समध्ये रिलीज झाला आणि चित्रपटाला बघण्यासाठी फक्त 2% ऑक्युपन्सी होती, विच इज रिअली व्हेरी व्हेरी पुअर. पण जर सिनेमा लोकांना आवडला तर नक्कीच या फिल्मची ऑक्युपन्सी वाढेल. बाकी या चित्रपटाला वॉट्समॅनतर्फे आउट ऑफ 5 2.5ची रेटिंग. तुम्ही जर सिनेमा थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडलं किंवा नाही आवडलं कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.